नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, पण त्याचं खरं स्वरूप, त्याची खोली कदाचित तितकीशी माहिती नसेल. विषय आहे मंत्र. आपण अनेक ठिकाणी मंत्र ऐकतो, पूजा अर्चा, सण समारंभ. पण हे मंत्र म्हणजे केवळ काही पवित्र शब्दांची रचना आहे की त्यामागे खरंच काही शास्त्र आहे, काही तंत्रज्ञान दडलंय? आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण एक आधार घेतलाय, तो म्हणजे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे मंत्रोच्चाराचे महत्त्व यावरील माहितीचा. यातून आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की हे धर्मशास्त्र मंत्रांकडे केवळ एक धार्मिक विधी म्हणून पाहतं की मानवी चेतनेवर परिणाम करणारं एक शक्तिशाळी साधन म्हणून. चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या खोलात शिरूया. सुरुवात अगदी मुळापासून करूया. मंत्र म्हणजे नक्की काय? अनेकदा आपण त्याला देवाचं नाव किंवा स्तुती असं समजतो, पण विद्यानंद यांच्या विवेचनानुसार ही केवळ शब्दांची गुंफण नाहीये. त्यांनी चैतन्यशील कंपनांची दिव्य रचना असा शब्दप्रयोग वापरलाय. इतकंच नाही तर मंत्रांना थेट देवतांचं स्वरूप मानले गेलंय. हा विचारच खूप वेगळा आहे. आणि इथेच या संपूर्ण विषयाचं मूळ दडलेलं आहे. या ग्रंथातील मूळ संकल्पनेनुसार या सृष्टीचा प्रारंभच एका ध्वनीतून झाला, एका कंपनातून, ज्याला नाद असं म्हटलंय. अच्छा, नाद ब्रह्म ज्याला म्हणतात. तोच. हाच तो आदिम नाद, नाद ब्रह्म. या दृष्टिकोनातून पाहिलं तर मंत्र हे त्याच वैश्विक नादाचेच लहान, सूक्ष्म आणि विशिष्ट रूप आहेत. जणू काही एका मोठ्या संगीतातील निवडक स्वररचना. म्हणजे प्रत्येक मंत्र हा एका विशिष्ट कॉस्मिक फ्रिक्वेन्सी सारखा आहे आणि आपण तो म्हणून त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून इन करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी अचूक उपमा आहे ही. आणि म्हणूनच या शास्त्रामध्ये मंत्रांमधील योग्य उच्चार, लय आणि शुद्ध स्वर यांना इतकं निर्णायक महत्त्व दिलं आहे. कारण या विवेचनानुसार त्याच शुद्धतेमुळेच त्यातील सुप्त शक्ती जागृत होते. प्रत्येक अक्षराचं कंपन, प्रत्येक शब्दाची लय ही त्या मंत्राच्या ऊर्जेला जागृत करण्यासाठी आवश्यक मानली जाते. यालाच नादोपासना असंही म्हटलंय, म्हणजे ध्वनीच्या माध्यमातून केली जाणारी उपासना. आपण फक्त शब्द बोलत नाही, तर एका विशिष्ट कंपनात्मक ऊर्जेची निर्मिती करत असतो. पण इथे एक व्यावहारिक अडचण आहे. आजच्या काळात आपल्यापैकी किती जणांना संस्कृतचं ज्ञान आहे, आपले उच्चार चुकण्याची शक्यता जास्त आहे. मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाने या साधनेचा फायदा कसा घ्यायचा की हे शास्त्र फक्त काही मोजक्या पंडितांपुरतंच मर्यादित राहतं? हा खूप महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. अर्थात शास्त्रानुसार शुद्ध उच्चार हे सर्वोत्तम मानले गेले आहेत, पण त्याचबरोबर श्रद्धेला आणि भावालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. सुरुवातीला उच्चार चुकले तरी सातत्यपूर्ण सरावाने आणि श्रद्धेने जप केल्यास हळूहळू त्यात सुधारणा होते. महत्त्वाचं आहे ते प्रयत्न करणं आणि एकाग्रता साधणं. अच्छा. सुरुवातीला ध्वनिफिती ऐकून किंवा जाणकारांकडून शिकून सुरुवात करता येते. भावशुद्ध असेल तर हळूहळू मार्ग सापडतो, असंही शास्त्र सांगतं. ठीक आहे, म्हणजे सुरुवात महत्वाची आहे. आता याच्या परिणामांबद्दल बोलूया. आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट झालीय. सतत कामाचा ताण, विचारांची गर्दी. यावर मंत्र कसे काम करतात? या माहितीमध्ये मंत्रांना अंतर्मनाचे औषध असं म्हटलं आहे. हे ऐकून मला आजच्या माइंडफुलनेस ॲपशी आठवण झाली. दोन्हीचा उद्देश एकच आहे का, मनाला वर्तमानात आणणं? उद्देश तोच आहे, पण पद्धत आणि खोली यात फरक आहे असं हे विवेचन सांगतं. माइंडफुलनेस ॲप्स आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात, जे निश्चितच फायदेशीर आहे. मंत्रजपही तेच करतो. जेव्हा आपण एकाच मंत्रावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मनात सुरू असलेला भूतकाळ आणि भविष्याचा अनावश्यक गोंधळ तो आपोआप कमी होतो. मन वर्तमानात स्थिर होतं. ही झाली पहिली पायरी. आणि याच्या पुढची पायरी कोणती? पुढची पायरी अधिक सूक्ष्म आहे. या ग्रंथानुसार मंत्रजप केवळ विचारांची गर्दी कमी करत नाही, तर तो मनातील खोलवर रुजलेल्या नकारात्मक भावनांवर काम करतो. राग, लोभ, मत्सर, भीती यांसारख्या भावनांचं तो हळूहळू क्षालन करतो. क्षालन म्हणजे नेमकं काय? हे भावनांना दाबून टाकण्यासारखं आहे की त्यांना समूळ काढून टाकण्यासारखं? कारण या दोन्हीत खूप फरक आहे. दाबलेल्या भावना जास्त धोकादायक ठरू शकतात. उत्तम प्रश्न. इथे दाबून टाकण्याचा अजिबात संबंध नाही. क्षालन म्हणजे धुवून काढणे,
जसं आपण रोज अंघोळ करून शरीर स्वच्छ करतो तसंच मंत्रजप हे मनाचं स्नान आहे असं समजा. अच्छा. जपाने निर्माण होणारी सकारात्मक कंपने किंवा ऊर्जा मनावर साचलेल्या या नकारात्मक भावनांच्या थरांना हळूहळू विरघळवते. ती भावना का निर्माण झाली याच्या मुळाशी जाऊन ती शांत करते. त्यामुळे व्यक्ती अधिक संतुलित आणि स्थिर होतो. ही एक प्रकारची मेंटल डिटॉक्स प्रक्रिया आहे. आणि याचा परिणाम आपल्या स्वभावावर आणि वागण्यावरही होत असणार. नक्कीच, कारण जेव्हा मन नकारात्मकतेपासून मुक्त होतं तेव्हा तिथे सकारात्मक गुणांना वाढायला जागा मिळते. सदाचार, संयम आणि आत्मनिष्ठतेकडे व्यक्तीचा कल वाढतो. त्याचा स्वभाव शांत होतो, निर्णयक्षमता सुधारते. विद्यानंद यांच्या विवेचनात गुरुकुल परंपरेचा उल्लेख याच संदर्भात येतो. लहानपणीच मुलांना मंत्रांचे संस्कार देण्यामागे केवळ पाठांतर हा उद्देश नव्हता, तर लहान वयातच मनाला योग्य वळण लावून एक संतुलित व्यक्तिमत्व घडवणं हा त्यामागचा खरा हेतू होता. आपण मनाच्या स्वच्छतेबद्दल बोललो, पण मन आणि शरीर या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर मन इतकं शांत आणि संतुलित होत असेल तर त्याचा काही दृश्य परिणाम शरीरावरही व्हायला हवा. या दुव्याबद्दल स्रोत काय सांगतो? अगदी बरोबर. आणि इथेच धर्मशास्त्र आणि योगशास्त्र एकत्र येतात. दोन्ही शास्त्र सांगतात की मानवी शरीरात केवळ रक्तवाहिन्यांप्रमाणेच सूक्ष्म ऊर्जा नाड्या कार्यरत असतात. या नाड्या म्हणजे आपल्या शरीरातील ऊर्जेचे अदृश्य प्रवाहमार्ग आहेत. जेव्हा भावनिक किंवा मानसिक तणावामुळे या नाड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा शारीरिक व्याधी डोकं वर काढतात. थांबा, इथे ऊर्जा नाड्या किंवा ऑरा यांसारख्या संकल्पना येतात. हे शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण धर्मशास्त्राच्या संदर्भात याचा नेमका अर्थ काय आहे? ही एक प्रतिकात्मक संकल्पना आहे की स्रोत याला प्रत्यक्ष शारीरिक अस्तित्व मानतो? या विवेचनानुसार या संकल्पना प्रतिकात्मक नाहीत, तर सूक्ष्म शारीरिक अस्तित्व असलेल्या मानल्या जातात. त्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे असं हे शास्त्र मानतं. आणि मंत्रोच्चार थेट या ऊर्जा प्रणालीवर काम करतो. अच्छा. मंत्रांच्या उच्चाराने निर्माण होणाऱ्या विशिष्ट कंपनांमुळे या नाड्या शुद्ध होतात, त्यातील अडथळे दूर होतात आणि शरीरातील ऊर्जेचा प्रवाह पुन्हा सुरळीत होतो. हे खूपच रोचक आहे. आवाजाच्या कंपनांचा शरीरावर इतका थेट परिणाम कसा होतो याचं काही उदाहरण दिलं आहे का? हो, ओम म्हणजे ओम्य मंत्राचं विशेष उदाहरण दिलं आहे. ओम हा केवळ एक शब्द नाही, तर 3 मूळ ध्वनींचं मिश्रण आहे, अ, उ आणि म. जेव्हा आपण अचा उच्चार करतो तेव्हा त्याची कंपनं पोटाच्या आणि छातीच्या खालच्या भागात जाणवतात. ऊचा उच्चार करताना कंपनं छातीच्या मधल्या भागात आणि घशात जाणवतात. आणि मचा उच्चार करताना ही कंपनं आपल्या डोक्यात, मस्तकात जाणवतात. खरंच की काय? म्हणजे हा मंत्र संपूर्ण शरीराला एका प्रकारे व्हायब्रेट करतो. अगदी तसंच. आणि या शास्त्रानुसार या स्पंदनांमुळे शरीरातील विविध ऊर्जा केंद्र, ज्यांना चक्र म्हटलं जातं, ती उत्तेजित आणि संतुलित होतात. यामुळे शरीराच्या आणि मनाच्या एकूण ऊर्जा क्षेत्रात, ज्याला ऑरा असंही म्हणतात, त्यात सकारात्मक बदल घडतो. ऊर्जेचं संतुलन साधलं गेल्यामुळे व्यक्तीला अधिक उत्साही, निरोगी आणि शांत वाटू लागतं. हे ओमचं उदाहरण खूपच स्पष्ट आहे. स्रोत इतर विशिष्ट मंत्रांबद्दल काही सांगतो का? म्हणजे उदाहरणार्थ एखादा विशिष्ट मंत्र शरीराच्या पचनसंस्थेवर किंवा श्वसनसंस्थेवर परिणाम करतो, असा काही उल्लेख आहे का? हो, तसे उल्लेख आहेत. अनेक बीज मंत्रांचा संबंध विशिष्ट चक्रांशी आणि त्या चक्रांशी संबंधित अवयवांशी जोडला जातो. उदाहरणार्थ, लम या बीज मंत्राचा संबंध मूलाधार चक्राशी, तर यम या बीज मंत्राचा संबंध अनाहत चक्राशी म्हणजे हृदयाजवळच्या चक्राशी जोडला जातो. अच्छा. अर्थात हा एक खूपच सखोल विषय आहे, पण मूळ तत्व हेच आहे की प्रत्येक मंत्राची एक विशिष्ट कंपन रचना आहे आणि ती शरीराच्या विशिष्ट भागावर अधिक प्रभावीपणे काम करते. म्हणजे मंत्र हे एकाच वेळी मनाचं औषध आहे, शरीरातील ऊर्जेला संतुलित करणारं साधन आहे आणि तिसरा पैलू म्हणजे देवतेशी संवाद साधण्याचा मार्ग. हा भाग तर अजूनच गहन वाटतोय. हो, आणि हाच या सगळ्याचा आध्यात्मिक गाभा आहे. या विवेचनानुसार प्रत्येक मंत्र कोणत्या ना कोणत्या विशिष्ट देवतेच्या शक्तीशी जोडलेला असतो. तो मंत्र म्हणजे त्या देवतेचं ध्वनी रूप किंवा ध्वन्यात्मक शरीरच मानलं जातं. उदाहरणार्थ, ओम गंग गणपते नमः हा मंत्र गणपतीच्या तत्वाशी म्हणजेच बुद्धी आणि विघ्ननाशक शक्तीशी जोडलेला आहे. मानसिक संवाद
म्हणजे आपण त्या देवतेशी शब्दशः बोलत असतो का? नाही, हा संवाद शब्दांचा नसतो. हा संवाद असतो भावनेचा, श्रद्धेचा आणि चेतनेचा. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने मंत्रजप करतो तेव्हा आपलं मन त्या देवतेच्या तत्वाशी किंवा ऊर्जेशी एकरूप होतं. अच्छा. जसं आपण एखाद्या मित्राच्या सहवासात असतो तेव्हा शब्दांशिवायही आपल्याला एकमेकांच्या भावना कळतात. तसाच हा प्रकार आहे. जितकी आपली एकाग्रता आणि श्रद्धा तीव्र तितका हा संवाद अधिक प्रभावी होतो. आणि या ग्रंथानुसार असा संवाद साधल्याने त्या देवतेचे गुण आपल्यात उतरायला लागतात किंवा तिची कृपा प्राप्त होते. मनाच्या शांतीपासून सुरू झालेला हा प्रवास मग कुठे संपतो? याचा अंतिम टप्पा कोणता आहे? याचा अंतिम टप्पा आहे आत्मसाक्षात्कार. विद्यानंद यांच्या विवेचनानुसार मंत्रजप हे केवळ मानसिक शांती किंवा शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित नाही, तर ते ईश्वर प्राप्तीचे किंवा आत्मसाक्षात्कार मिळवण्याचे एक सहज साधन आहे. ही संकल्पना थोडी अधिक स्पष्ट करता येईल का? म्हणजे मंत्रजपाने आत्मसाक्षात्कार कसा होतो? नक्कीच. आपलं मन सतत बाहेरच्या जगात, वस्तूंमध्ये, विचारांमध्ये गुंतलेलं असतं. बरोबर. हो, मंत्रजप या मनाला बाहेरून आत वळवण्याचं काम करतो. तो मनाला एक आधार देतो. जसजसा जप वाढत जातो तसतसं मन शांत, स्थिर आणि अंतर्मुख होतं. आणि जेव्हा मनातील विचारांचा सगळा कोलाहल थांबतो तेव्हाच साधकाला आपल्या आत दडलेल्या खऱ्या स्वची म्हणजेच आत्मचैतन्याची जाणीव होऊ लागते. तो मी म्हणजे केवळ हे शरीर किंवा हे विचार नाही, या अनुभूतीपर्यंत पोचतो. यासाठी स्रोतांमध्ये मनाला परमात्म्याशी जोडणारी सूक्ष्म पुलरचना अशी एक सुंदर उपमा वापरली आहे. म्हणजे मंत्र हे केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर स्रोत त्याला एका टेक्नॉलॉजीसारखं सादर करत आहे. एक अशी ध्वनी आधारित टेक्नॉलॉजी जी आपलं मानसिक ऑपरेटिंग सिस्टम रिकॅलिब्रेट करते. अगदी बरोबर. टेक्नॉलॉजी हा शब्द आधुनिक असला तरी संकल्पना तीच आहे. जसा पूल नदीच्या दोन काठांना जोडतो तसा मंत्र जीवात्म्याला परमात्म्याशी जोडतो. आणि याच कारणामुळे यज्ञ, पूजा, अभिषेक किंवा ध्यान यांसारख्या कोणत्याही देवकार्यात मंत्रांना निर्णायक स्थान आहे. त्यांच्याशिवाय कोणतीही क्रिया केवळ एक बाह्य उपचार राहते. मंत्र त्या क्रियेत प्राण फुंकतात, तिला पवित्रता आणि ऊर्जा प्रदान करतात. मंत्रांमुळेच ती साधी क्रिया एका शक्तिशाली आध्यात्मिक साधनेत रूपांतरित होते. त्यानुसार मंत्र हे केवळ काही पारंपरिक किंवा धार्मिक शब्द नाहीत. ते मानवी चेतनेवर विविध स्तरांवर काम करणारं एक सर्वांगीण विज्ञान आहे. मानसिक शांती देण्यापासून ते शारीरिक ऊर्जा संतुलित करण्यापर्यंत आणि शेवटी आध्यात्मिक उन्नतीपर्यंत त्याचा आवाका खूप मोठा आहे. हो, आणि हे विवेचन आपल्याला आठवण करून देतं की या साधनेच्या यशस्वीतेसाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. एक त्रिसूत्रीच आहे ही. पहिली म्हणजे योग्य श्रद्धा, आपण जे करतोय त्यावर विश्वास असणं. दुसरी शुद्ध उच्चार, कारण हे ध्वनी आणि कंपनांचंच शास्त्र आहे, त्यामुळे जितकं शक्य असेल तितकी शुद्धता महत्वाची. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्यपूर्ण अभ्यास. रोज थोडा वेळ का होईना पण नियमित सराव. श्रद्धा, शुद्ध उच्चार आणि सातत्य. हो, याच त्रिसूत्रीमुळे मंत्र मानवाच्या जीवनात सकारात्मकता आणि स्थैर्य निर्माण करतात, असं या शास्त्राचं प्रतिपादन आहे. हे केवळ एकांगी नाही, तर व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारं ज्ञान आहे. या सगळ्या माहितीनंतर एक महत्वाचा प्रश्न मनात येतो. आजच्या या आधुनिक सुपरफास्ट जगात जिथे आपलं लक्ष सेकंदाला विचलित होत असतं, जिथे प्रत्येक क्षणी मोबाईलवर नोटिफिकेशनचा भडीमार होत असतो, अशा जगात मंत्रांसारख्या प्राचीन, शांत आणि एकाग्रता मागणाऱ्या साधनेची प्रासंगिकता कमी झाली आहे की ती पूर्वीपेक्षाही अधिक आवश्यक बनली आहे, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.